अलकापुरीचे युवराज आहात? परंतु आमच्या गुप्तहेरांनी तर हे सांगितलं होतं की आमच्या सीमेच्या आतमध्ये कुणी युवराज विजेंद्र प्रताप सिंग कुण्या महिला लुटारू सोबत भटकत आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जसं ही चंद्रमुखी आम्हाला पाहिल, आम्हा दोघांमध्ये एक अतूट प्रेमाचं बंधन निर्माण होईल आणि हे सर्व विश्व जगातील महान प्रेमी युगुलांना विसरून केवळ भानुप्रताप आणि चंद्रमुखी या जोडीला लक्षात ठेवी. भानुप्रताप चंद्रमुखी, भानुप्रताप चंद्रमुखी, भानुप्रताप चंद्रमुखी. आता आम्ही रूपनगर आणि रूपनगराच्या या महालात नाही राहू इच्छित भुवन सिंग. तुम्ही आम्हाला जाऊ द्या. जर तुम्ही राजकुमारींना न सांगता निघून गेलात तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार तिथे युवराज? आणि आम्हाला जाण्यापूर्वी एवढं सांगण्याचा कष्ट करा की अचानक असं काय घडलंय ज्यामुळे तुम्ही इतके क्रोधित झालात आणि महाल सोडून जाण्याचा निर्णय घेतलात. तुम्ही आम्हाला काही विचारलं नाही तरच बरं होईल. आम्ही इथे आमचे बंधू विजेंद्र प्रतापांना शोधायला आलो होतो, परंतु या महालात अशा काही घटना घडत असतात की ज्या आम्ही कधी पाहिले नाही. आता आम्ही कंटाळलोय भुवन सिंग. माहित नाही रूपनगराच्या त्या जाड्या सेना प्रमुखाने आमच्या चंदूला आमचा संदेश दिलाय की नाही. आम्ही तर तिची प्रतीक्षा करून करून थकलो आहोत. आमचे नेत्र तिष्ठिले आहेत आमच्या चंदूला पाहण्यासाठी, परंतु अजूनपर्यंत तिचं ओझरतं दर्शनही नाही झालंय. असं वाटतंय आम्हाला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. चंदू, 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 भानुची चंदू, 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 कुठे आहेस? ही हरणीप्रमाणे चाल कुणाची असू शकते? चंदू, आमच्या येण्याची बातमी ऐकून स्वयं आम्हाला आपल्या कक्षात घेऊन जायला येत असेल. तिच्या या कोमल पायांना एखादा खडा न टोचो म्हणून आम्ही स्वयं तिच्या जवळ जातो. चंदू, चंदू, वा, जर तुझा चित्कार इतका लोभस आहे तर तुझं गीत किती मधुर असेल. आम्हाला आपल्या कक्षात घेऊन जाण्यापूर्वी एक अंगाई ऐकव चंदू. आम्ही कित्येक रात्रींपासून झोपलोच नाही. आम्ही तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू इच्छितो. अरे कोण आहेस तू? हा, आणि इथे काय करतोयस? माझं नाव चंदूबिंदू नाहीये. हा, मी राजकुमारी चंद्रमुखींची विशेष सेविका कुसुमी आहे. वाह कुसुमी, तू सुद्धा खूप सुंदर आहेस. आणि ती दासी जी आम्हाला विजेंद्र प्रताप सिंग समजत होती ती सुद्धा खूप सुंदर होती. काय रूपनगरात सर्व युवती इतक्या सुंदर आहेत? तर मग राजकुमारी चंद्रमुखी किती सुंदर असेल. काय तूही त्या दासीप्रमाणे आमचं सौंदर्य न्याहाळतेस? या जन्मात तर कधीच नाही. तसं तुला कोणाला न्याहाळायचे माझ्या प्रिय दादा? आज तुला पाहून मला माझ्या दुरावलेल्या भावाची आठवण आली. तोही तुझ्याप्रमाणेच भीतीदायक दिसायचा. कदाचित तू माझा तो दुरावलेला भाऊ तर नाहीयेस? आम्ही कुणाचाही भाऊ नाही आहोत. आणि तू आम्हाला सतत न्याहाळून आमचा वेळ का वाया घालवतीयस? मी तुम्हाला नाही न्याहाळत. मी तर त्या दुष्ट युवराजाला भेटायला चाललीये जो थोड्या वेळापूर्वीच या महालात आलाय. सेना प्रमुख सांगत होते एक तर तो वेडा आहे
किंवा लवकरच होणार आहे. असं वाटतंय त्याला पिसाळलेला श्वान चावलाय. म्हणून तर सेना प्रमुख त्याच्या उपचारासाठी पशूंच्या वैद्याला बोलावतायत. हे सर्व तू आमच्या विषयी तर नाही बोलत आहेस ना? त्या सेना प्रमुखाने मला वेड तर नाही ठरवलंय ना? त्या सेना प्रमुखाने मला वेड तर नाही ठरवलंय ना? अरे नाही माझ्या दुरावलेल्या भावा, तो तुम्ही कसे असू शकता? तो तर अलकापुरीचा कुणी दुष्ट युवराज भानू प्रताप सिंग आहे. तुम्ही तर माझे सर्वात लाडके भाऊ आहात, ज्याला माझी अजून राखी बांधण्याची इच्छाही पूर्ण झाली नव्हती आणि तो तलावात बुडून मेला. परंतु दादा, तू इतक्या वर्षांपर्यंत तलावाच्या तळाशी राहूनही जिवंत कसा राहिलास? कदाचित तू भूत नाहीयेस ना? जर तू पुन्हा आम्हाला तुझा भाऊ किंवा भूत म्हणालीस तर आम्ही तुझा वध करून टाकू. काय तुझे हे मोठ मोठे नेत्र युवराज भानू प्रताप सिंगला ओळखू नाही शकलेत का? एक तू आहेस जी जबरदस्तीने आम्हाला आपला भाऊ बनवू पाहतेस किंवा कधी भूत? क्षमा करा भानू प्रताप सिंग. मला म्हणायचं होतं युवराज भानू प्रताप सिंग. माझी जरा चूकच झाली हुजूर. मी तर त्या दुसऱ्या नव्या युवराजाविषयी बोलत होते, जो आताच या महालात आलाय. नाहीतर तुम्ही तुमच्यासारखा सुंदर युवराज मी आजवर कुठेही नाही पाहिला. तुम्ही तर सुदर्शनी युवराज आहात, सुदर्शनी. बस बस, आता बोलून बोलून आमचा वेळ व्यर्थ घालवू नकोस. आणि सांग की काय राजकुमारी चंद्रमुखीने आपला शृंगार केला आहे का? जी हुजूर, राजकुमारी चंद्रमुखी आत्ताच वनविहाराहून येऊन झऱ्यावर नौका विहाराला गेल्यात. त्या जशाही आपल्या सख्यांसोबत येथे येतील, मी तुमच्या आगमनाची सूचना त्यांना देईन. आता सांगा, या सेविकेसाठी आणखी काय आदेश आहे? कारण की मला अजून त्या जुन्या महालात राहणाऱ्या त्या तिसऱ्या युवराजाच्या सेवेसाठी जायचंय. जुन्या महालात तिसऱ्या युवराजाचं स्वागत? हे आम्ही काय ऐकतोय कुसुमी? आम्हाला तर वाटलं होतं की इथे एक दुष्ट युवराज सूर्य प्रताप सिंग आहे आणि एक महायुवराज भानू प्रताप सिंग. हा तिसरा युवराज कुठून आला? त्याचं नाव काय आहे? युवराज तोही तुमच्याप्रमाणे अलकापुरीहून आलाय आणि लोकांना तो खूपच आवडतोय. त्याचं नाव वनराज असं आहे. वनराज? सेना प्रमुखांनी काही चुकीचं नाही सांगितलं. वनराज वनराज वनराज, माहित नाही आमचा सावत्र भाऊ आमची पाठ कधी सोडणार. आम्ही विचार केला होता आम्हीच ते युवराज असू जो या मायावी जंगलातून निघून रूपनगरात पोहोचेल. परंतु रूपनगरात पोहोचल्यावर आम्हाला हे समजलं की इथे तर युवराजच युवराज फिरत आहेत. आम्ही विचार केला होता की इथे पोहोचल्यानंतर केवळ एकाच नावाचा जय जयकार होईल, युवराज भानू प्रताप, युवराज भानू प्रताप, युवराज भानू प्रताप. परंतु इथे तर आमच्या त्या तुच्छ सावत्र भाऊ वनराजचा जय जयकार चालू आहे. कुठल्या जुन्या महालात त्याचं स्वागत सुरू आहे, जेव्हा की आम्ही या कक्षात एकटेच बसलो आहोत आणि ती चंद्रमुखी अजूनपर्यंत आम्हाला पाहायला सुद्धा आली नाही. वाटतंय चंद्रमुखीच्या सोबत आपल्या विवाहाचा मुहूर्त विसरून आम्हाला आमच्या सावत्र भावाला कट करून मारण्याचा मुहूर्त काढायला हवा. कारण की जर वनराज चंद्रमुखीचं फूल घेऊन आमच्या त्या म्हाताऱ्या पिताश्रींकडे गेला तर त्यांची दृष्टी परत येईल, आणि जर त्यांची दृष्टी परत आली तर ते आपलं राज्य चालवण्यास सक्षम होतील. मग
भानू प्रताप, तुझ्या या हाताने अलकापुरीचं राज्य निघून गेलं आणि त्याचबरोबर चंद्रमुखीशी विवाह करण्याची संधी. नाही, आता आम्ही आपल्या सावत्र भावाची समाधी बनवू, आणि तीही या महालाच्या खूपच समीप. कारण की जेव्हा कधीही त्याचं नाव घेतलं जाईल, आम्ही मगरीचे अश्रू ढाळण्यासाठी त्याच्या समाधी जवळ पोहोचू. काय ते दोन्ही युवराज एकाच राज्यातील राहणारे आहेत? होय भुवन सिंग. हे कसं शक्य आहे महेंद्र सिंग? तुमची अवश्य काहीतरी चूक झाली आहे. असं नाहीये भुवन सिंग. आम्ही जे तुम्हाला सांगितलं ते सत्य आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तो पशु युवराज आणि भानुप्रताप सिंग दोघे एकाच राज्य अलकापुरीहून आले आहेत. परंतु आम्ही कसं मान्य करावं की ते दोघे एकाच राज्याचे युवराज आहेत? काय तुम्ही ही गोष्ट सिद्ध करून दाखवू शकता? आता आणि या क्षणी तर आम्ही हे सिद्ध करू शकत नाही, परंतु वेळ येताच हे सिद्ध करून दाखवू, ज्यासाठी आम्ही महाश्वेताला कार्य करायला सांगितलं आहे. तुम्ही कुणावरही हे कार्य सोपवा सेना प्रमुख. तुमच्या पत्री निराशाच पडेल. कारण की राजपंडित कधी असत्य बोलत नाहीत. त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की वनराज नावाचा नवा युवराज अलकापुरी नरेशांचा सुपुत्र आहे, जो आपलं कुठलं लक्ष पूर्ण करण्यासाठी रूपनगरात आलाय. मग अचानक हा भानुप्रताप सिंग का स्वतःला अलकापुरीचा युवराज म्हणून घेतोय? शक्यता आहे की ते दोघे भाऊ भाऊ असावे. नाही, जर दोघं भाऊ भाऊ असते तर एका लक्ष्यासाठी कधी एकत्रच नसते आले. सर्व विश्वाला माहितीये की रूपनगराच्या मार्गात एक वेळ जो येतो कधीच परत नाही जात. हे जाणून घेतल्यानंतर अलकापुरी नरेश आपल्या दोन सुपुत्रांना एकत्र कधीच कठीण मार्गावर नाही पाठवणार. आम्हाला तर ही भानगड वाटत आहे. नवा युवराज भानुप्रताप सिंग अवश्य काहीतरी छल करतोय. त्याच्यावर दृष्टी ठेवा नीट. अशा अभद्र युवराजाला आम्ही कधीच युवराज नाही समजू शकत. याची माहितीही आम्हाला शीघ्र कळेल, कारण की आमची सर्वात मायावी चतुर सेविका त्या युवराजावर दृष्टी खिळून बसली आहे. आता पाहूया भुवन सिंग, भानुप्रताप आणि वनराज दोन्ही एकाच राज्याचे युवराज आहेत अथवा एकमेकांचे शत्रू. अरे कोण आहे तिकडे? कुणी आहे की नाही? या जुन्या वैराड महालामध्ये कुणी आहे की नाही? असं वाटतं या महालात मी एकटाच आहे. काय झालं युवराज? तुम्ही इतके क्रोधित होऊन का ओरडता आहात? कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे? नाही, मला कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाहीये. तर मग तुम्ही अचानक इतके क्रोधित होऊन का ओरडू लागलात? मी तर तुमच्या भोजनाची व्यवस्था करत होते की तुमचा तीव्र आवाज ऐकून मी धावत पळत इथवर आले. मी तुला हाक मारत नव्हतोच. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की या महालात माझ्याशिवाय कोणी राहतं की नाही. मला वाटतंय या महालात मी एकटाच राहतोय. हो युवराज, तुमच्याशिवाय या महालात कुणीही राहत नाही. बस एक मी आहे जिला तुमच्या सेवेसाठी इथे ठेवलंय. माझ्या सेवेमध्ये फक्त एकाच व्यक्तीला का ठेवलं गेलंय? इथे दुसरं कोणी कधी काय येत नाही. या जुन्या महालाची खूप मोठी आणि रहस्यमय कथा आहे. इथे पूर्वी खूप वर्दळ असायची, परंतु एक दिवस जेव्हा राजकुमारी चंद्रमुखी खूप लहान होत्या तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि तेव्हापासून या महालाचे वाईट दिवस सुरू झाले. रूपनगराच्या महाराजांनी हा अपशकुनी महाल सोडून दिला आणि तेव्हापासून हा महाल ओसाड झालाय. अपशकुनी महाल? ज्या अपशकुनी महालातून महाराजाही निघून गेले त्या महालामध्ये मला का ठेवलं गेलंय? काय मला इकडे कोंडून मला बंदी बनवून मला मारून टाकू इच्छिता? नाही युवराज, रूपनगरात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या अतिथीला ईश्वराप्रमाणे मानलं जातं. रूपनगराच्या प्रशासनाने तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला इथे ठेवलंय, ज्यामुळे कोणत्याही शत्रूला हे कळणार नाही की रूपनगरात कुण्या नव्या युवराजाचं आगमन झालंय. नाही, यामध्ये मला कपटाचा गंध येतोय.
परंतु हे मला समजत नाहीये की कपट नक्की काय आहे आणि ते माझ्या बरोबर का होत आहे. नाही युवराज, भले अतिथीशी कोणी कसं छलकपट करू शकतं. दीर्घ यात्रा केल्यामुळे तुम्ही खूप थकला असाल, म्हणून संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहात. तुम्ही विश्रांती घ्या. नाही, आता मी एक क्षणही विश्रांती घेणार नाही. मला लवकरात लवकर माझ्या राज्यात परत जायचं आहे. जर राजकुमारींना मला भेटायला अवसर नसेल तर मी त्यांची भेट न घेताच परत जाईन. परंतु आता मी इकडे अजिबात राहणार नाही. असे नका म्हणू युवराज. जर तुम्ही त्यांना न भेटताच निघून गेलात तर ते आम्हाला सुळावर देतील. बस थोडीशी प्रतीक्षा आणखी करा. तुमच्याशी त्यांची भेट शीघ्र होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमची लक्ष्य प्राप्तीही शीघ्र होईल. काय मी जाणून घेऊ शकते की तुमचं लक्ष्य काय आहे? तू मला हा प्रश्न कधीही विचारू नकोस. रूपनगरात कोणावरही विश्वास ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. तू मला हे सांग, रूपनगरात जे दुसरे युवराज थांबलेत त्यांचे बंधू विजेंद्र प्रताप सिंग, त्यांची काही माहिती मिळाली? नाही युवराज. जर युवराज सूर्य प्रताप सिंगांचे हरवलेले बंधू सापडले असते तर ही बातमी रूपनगरात वाऱ्यासारखी पसरली असती. ऐकले, राजकुमारी चंद्रमुखींचे समस्त गुप्तहेर त्यांना जंगलात शोधतायत, परंतु अजूनपर्यंत त्यांची किंवा त्यांच्यासोबत येत असलेल्या लुटारू महिलेची काहीच माहिती मिळाली जर त्यांची काही माहिती मिळाली नाहीये तर युवराज सूर्य प्रताप सिंग महालामध्ये बसून काय करतायत? ते त्यांचा शोध का घेत नाहीत? त्यांनी तर खूप प्रयत्न केले, परंतु सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना एकट्याला जाऊ दिलं गेलं नाही. परंतु तुम्ही निश्चिंत राहा, शीघ्र अतिशीघ्र युवराज विजेंद्र प्रतापांचा शोध घेतला जाईल. जर ते तिसरे युवराज अचानक रूपनगराच्या महालात नसते पोहोचले तर आतापर्यंत तुमची राजकुमारी चंद्रमुखींशी भेट झाली असती. तिसरे युवराज? माझ्या आणि सूर्यप्रताप सिंगांव्यतिरिक्त हे तिसरे युवराज कोण आहेत? माहिती मिळालीये की तो युवराज अलकापुरी राज्यातून आलाय. अलकापुरीतून? कदाचित ते माझे बंधू भानुप्रताप सिंग तर नाहीत? हो, त्यांचं नाव युवराज भानुप्रताप सिंगच आहे. असं वाटतं ईश्वराने माझं म्हणणं ऐकलं. ज्या कार्यासाठी मी इकडे आलो आहे त्याच कार्यासाठी भानुप्रताप सिंगही इथे आले असतील. मी शीघ्र त्यांना भेटू इच्छितो. तुमची मनोकामना अवश्य पूर्ण होईल. बस थोडीशी प्रतीक्षा करा. तसेही तुमचे भाऊ खूप थकले आहेत, आता आपल्या कक्षात विश्रांती घेत असतील. भानुप्रताप सिंग यांच्या आगमनाची सूचना देऊन तू माझा आत्मविश्वास किती वाढवला आहेस. माझी त्यांच्याशी भेट होताच माझं ध्येय पूर्ण होईल. कुसुमी, तू आणि इथे कशी काय? तुला तर मी आपल्या रूपनगरच्या महालातून बाहेर पडायला मनाई केली होती. मग तू इथे आमच्या समक्ष कशी काय आलीस? काय तुला दैत्य सम्राटाचं भय नाही? क्षमा करा गुरुदेव, परंतु अमावस्येची ती काळी रात्र यायला अजून वेळ आहे आणि म्हणून दैत्य सम्राट वनराजाची भीती आत्ताच नाहीये. परंतु तिकडे महालात एका नव्या युवराजाचं आगमन झालंय, ज्याची तात्काळ सूचना द्यायला मला तुमच्याकडे यावं लागलं गुरुदेव. हा कोणता नवीन युवराज आहे जो आमची होणारी महाराणी राजकुमारी चंद्रमुखीच्या महालात प्रवेश केला आहे? कोण आहे हा आणि याचा उद्देश काय आहे? बोल आता, शीघ्र बोल कुसुमी, अन्यथा बघ क्रोधाने आमचे डोळे लाल विस्तवाप्रमाणे भडकू लागलेत. बोल आता, शीघ्र सांग. तो नवा आणि उर्मट युवराज सुद्धा अन्य युवराजांप्रमाणेच राजकुमारी चंद्रमुखीला आपली राणी बनवू इच्छितो. नाही, नाही कुसुमी, नाही. राजकुमारी चंद्रमुखी केवळ आमचीच महाराणी बनेल, आमचीच. आम्ही तुला चेतावणी देतो
की आजच्या पश्चात कोणत्याही युवराजासोबत राजकुमारी चंद्रमुखीच्या नावाला जोडण्याचं दुस्साहस नको करूस, अन्यथा आमच्याहून वाईट कोणी नसेल, कोणी नाही. त्या युवराजाचं नाव काय आहे? बोल आता. तो स्वतःला अलकापुरीचा युवराज भानू प्रताप सिंग म्हणवून घेतोय. भानू प्रताप सिंग हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय, परंतु याला आम्ही कुठं भेटलो आहोत? हे काही अरे हो, हा भरकटलेला वाटसरू आपल्या एका साथीदारासोबत याच रूपनगराच्या जंगलामध्ये आम्हाला भेटला होता, ज्याला आम्ही आमच्या जादुई शक्ती शिजोमने आपल्या अधीन केलं होतं. परंतु बऱ्याच दिवसांपासून तो आमच्या सेवेमध्ये परत आला नाहीये. गुरुदेव, असं वाटतंय महालात आलेला तो बहुरूपी तुमचा दास भानू प्रताप सिंगच आहे. परंतु आता त्याच्यावर तुम्ही केलेल्या जादुई शक्तींचा प्रभाव समाप्त झालेला दिसतोय. काय त्यामुळेच तो वेडा तर नाही झाला? अवश्यच भानू प्रताप सिंग वेडा झालाय, अन्यथा तो स्वतःला अलकापुरीचा युवराज नाही म्हणवणार. कारण की अलकापुरीचा युवराज तर आमचे दैत्य सम्राट वनराज आहेत. असं गुरुदेव, ह्याचं तात्पर्य असं आहे की महालात आलेला तो युवराज वास्तवात एक बहुरूपी आहे आणि आमच्या बरोबर चतुराई करतोय. पण मी त्याची सगळी चतुराई नष्ट करून टाकेन. गुरुदेव, जेव्हा मला तो महालात भेटला तेव्हा तो माझ्या बरोबर एका युवराजाप्रमाणेच वागत होता, परंतु आता त्याची सगळी चतुराई बघून घेईन. त्याचं गुपितचे उघडकीस आलंय. कुसुमी, त्या तिथे रूपनगरच्या महालात न जाणो किती ढोंग रचले जात असतील. आणि आता तर आम्हाला असं प्रतीत होतंय की जर आम्ही रूपनगरच्या या जंगलामध्ये आणखी काही दिवस थांबलो तर न जाणो कित्येक मनुष्य युवराज बनण्याचं ढोंग रचून रूपनगरच्या महालामध्ये प्रवेश करतील. प्रथमतः एक होता, मग वनराज आला आणि आता भानू प्रताप सिंग पण आलेला आहे. तुम्ही निश्चिंत राहा गुरुदेव. आता महालात कोणता चौथा युवराज नाही येऊ शकत, कारण की कुठलाही चौथा युवराज येण्याआधी मी त्याला भटकवून तुमच्या समोर आणून उभा करेन आणि तुम्ही त्याचा लगेचच वध करून टाकाल. नाही कुसुमे, नाही. आम्ही या जंगलामध्ये रक्तपात करून करून थकलोय आणि इथे इतक्या दूर या जंगलामधून रूपनगरच्या महालावर दृष्टी ठेवणं खूपच कठीण आहे. म्हणूनच तर आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही स्वयं रूपनगरच्या महालात प्रवेश करणार आहोत. हो, प्रवेश करणार. हे तुम्ही काय बोलताय गुरुदेव? जर तुम्ही महालात पोचलात तर तुम्हाला लगेचच बंदी बनवलं जाईल आणि माझं म्हणणं असं आहे, योग्य वेळ येईपर्यंत तुमचं इथे राहणंच अनुकूल असेल. आणि तसही आज नाही तर उद्या तो महाल तुमचाच होणार आहे. हो, सत्यच म्हणालीस तू. परंतु महालाच्या सोबतच राजकुमारी चंद्रमुखी देखील आमचीच होणार आणि तिला प्राप्त करण्यासाठी आम्हाला मोठ्या सतर्कतेने शीघ्र रूपनगरच्या महालामध्ये प्रवेश करावा लागेल. कारण हे आहे की सगळे ढोंगी मनुष्य युवराज बनून आमच्या प्राणप्रिय राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यांच्या याच प्रयत्नांना संपवण्यासाठी आम्ही कोणत्याही काळ रात्रीमध्ये उचित अवसर बघून रूपनगरच्या महालामध्ये प्रवेश करू
आमच्या राजकुमारी चंद्रमुखीला आपल्या वश मध्ये करू. राजकुमारी चंद्रमुखी. आम्ही तुझ्या परत येण्याची प्रतीक्षा करत होतो कुसुमी. सांग, कुठून आली आहेस? हुजूर, नेहमीप्रमाणेच मी राजकुमारीच्या कुठल्या तरी विशेष कार्यासाठीच महालाबाहेर गेले होते. परंतु मला हे सतत सतत का विचारण्यात येतंय? का माझ्या स्वामी भक्तीवर तुम्हाला कसला संशय आहे? संशय तर तुझ्यावर आम्हाला पूर्वीपासूनच आहे, परंतु आता संशय विश्वासात बदलू लागलाय. काही ना काही भानगड अवश्य आहे. काहीतरी भानगड आहे? याचं तात्पर्य हे झालं की तुम्ही कुसुमीवर संशय घेताय. हुजूर, ती कुसुमी जी वेळ आल्यावर राजकुमारी चंद्रमुखीसाठी आपले प्राणही त्यागू शकते. आम्हाला तुझं नाटक चांगलंच माहिती आहे कुसुमी, परंतु आमची इच्छा नाहीये की तुझ्यावर कोणतं संकट यावं, कारण की तू राजकुमारांची सर्वात प्रिय आणि जुनी सेविका आहेस. जर तुला आपला सन्मान आणि प्राणांची रक्षा करायची असेल तर तात्काळ सत्य सांग की तू राजकुमारी चंद्रमुखींना विश्रांती घ्यायला एकटं सोडून बाहेर कुठे निघून जातेस? हुजूर, जेव्हा राजकुमारींची विश्रांतीची वेळ असते तेव्हा मला त्यांच्याच गुप्त कार्यांना पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी महालाबाहेर जावं लागतं. मी आपल्या स्वतःच्या कोणत्याही कार्यासाठी महालाबाहेर नाही जात. आता सांगा, यात माझा काय दोष आहे? का तुम्ही माझी अशी इतकी चौकशी चालवली? आम्ही वारंवार सूचना देऊनही तू तेच करतेस जे आम्हाला आवडत नाही. तू असं कोणतं कार्य करतेस जे तुला महालाबाहेर जावं लागतं? क्षमा करा हुजूर, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. राजकुमारीच्या खाजगी कार्यांची सूचना मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही नाही देऊ शकत. हा राजकुमारींचा आदेश आहे. राजकुमारी चंद्रमुखींच्या आदेशाच्या मागे लपून तू आपला बचाव तर केला आहेस कुसुमी, परंतु हे असत्य जास्त दिवस नाही टिकणार. जेव्हा कधी सत्य उघडकीस येईल तेव्हा तुझं असत्य नक्कीच दृष्टीस पडेल. म्हणून आतापासूनच सावध हो. ते तुझ्यासाठी खूप चांगलं असेल, नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल. आता मी तुमची कशी खात्री पटवून देऊ हुजूर? मी असं कोणतेही कार्य करत नाहीये ज्यामुळे राजकुमारी चंद्रमुखींना कोणत्याही प्रकारची हानी सोसावी लागेल. हुजूर, जेव्हा राजकुमारी चंद्रमुखी लहानशा होत्या मी तेव्हापासून त्यांच्या सेवेत आहे. मग तुम्हीच मला सांगा की आजपर्यंत राजकुमारी चंद्रमुखींना माझ्यापासून काही त्रास झालाय? जर त्यांच्या पायात काटा जरी रुतला ना तर त्यांच्यापेक्षा जास्त यातना मला होतात. कुसुमी, असत्याला सत्य ठरवून तुझी ही देखावा करण्याची पद्धत खूपच चांगली आहे, परंतु ही चतुराई खूप दिवस नाही चालणार. अजूनही सावर तू आणि विना अनुमतीशिवाय महालातून बाहेर जाऊ नकोस, नाहीतर ना इकडची राहशील ना तिकडची. आम्ही तुला ही अंतिम चेतावणी देतोय. जर तू पुन्हा न विचारता महालातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही तुला महालाबाहेर घालवून देऊ. ठीक आहे हुजूर, आजपासून तुम्ही जसं म्हणाल मी तसंच करेन. आता जर आज्ञा असेल तर मी येऊ, कारण की राजकुमारी चंद्रमुखी आता विश्रांतीनंतर उठल्या असतील. येते मी हुजूर. प्रणाम. प्रणाम. मी संपूर्ण रूपनगरात कुसुमी सारखी चतुर आणि धूर्त युवती कुठेही नाही पाहिली. जेव्हापासून ती राजकुमारीच्या सेवेत परत आली आहे तेव्हापासून मला तिच्यावर संशय आहे, परंतु अजूनपर्यंत समजलं नाहीये की ती कोणती गुप्त योजना बनवत आहे. ते कोणतं षडयंत्र आहे जे तिला वारंवार महालाबाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करतं. अवश्य ही सुद्धा नागराज आणि राजवीर प्रमाणे नाटक करत आहे, ज्याची माहिती आम्हाला
तात्काळ कळायला हवी. नागराज, तिचे कार्य मी... काय झालं नागराज? आज तुझं मुखकमल इतकं काळवंडलं का आहे? तुझं मुख नेहमी विषारी नागाप्रमाणे असतं. आज ते एखाद्या सरड्याप्रमाणे का दिसतंय? तुझं स्वास्थ्य तर ठीक आहे ना? महामही, माझं स्वास्थ्य तर ठीक आहे, परंतु जर असंच चालत राहिलं तर तुमचं स्वास्थ्य नक्कीच बिघडेल. याचं तात्पर्य काय आहे? महामहिम, मंत्रीवर्यांना बंदी बनवण्याच्या पश्चात आपला सन्मान वाढण्याऐवजी कमी झालाय. आता आपल्याला एखादी अशी युक्ती शोधून काढावी लागेल की ज्याने आपला सन्मान परत मिळेल. बोलतो तर तू योग्यच आहे नागराज. मी ना इकडचा राहिलोय ना तिकडचा. मंत्रीवर्यांना बंदी बनवल्यानंतर मला वाटलं की केवळ महालातच नाही तर साऱ्या रूपनगरात माझा जय जयकार होईल, परंतु माझा तर धिक्कारच होतोय. लाजेने तर मान वर करून चालणंही मुश्किल झालंय नागराज. कधी कधी तर उंजळवर पाण्यात जाऊन जीव द्यावासा वाटतो. महामहिम, जर तुम्ही अशा गोष्टी करू लागलात तर माझं काय होईल? इतकी वर्ष जी मी तुमची साथ दिली आहे, तुमची सेवा केली आहे, ते सगळे परिश्रम व्यर्थ ठरतील काय? मला या महालात एकट्याला जीवन व्यतीत करावं लागणार आहे? तू लालची तो लालचीच राहशील. उंजळभर पाण्यात केवळ मी नाही मरणार, तुलाही माझ्यासोबत मरावं लागेल. आजपासून जिथेही मी असेन तुलाही राहावं लागेल. मी समजलो महामहिम, चांगल्या प्रकारे समजलो. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मीच तर काय, माझी सावली देखील तुमच्यासोबत येईल महामहिम. मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही माझी चिंता सोडा आणि असा काहीतरी तोडगा काढा जेणेकरून आपले सुवर्ण दिवस परत येतील. आणि तो महेंद्र सिंग आणि तो म्हातार तो खडूस भुवन सिंग, ते दोघं नरकात सडोत. समज आम्ही याच्यावर तोडगा काढलाय, ज्याची वेळ आल्यावर मी त्या दोघांवर प्रयोग करेन. एक घायाळ वाघ तोवर शांत राहतो जोवर त्याचा घाव भरत नाही, आणि ज्या दिवशी माझा घाव भरेल मी त्या म्हाताऱ्या भुवन सिंग आणि त्या सेना प्रमुख महेंद्र सिंगला आपल्या जाळ्यात अडकवून समाप्त करून टाकेल. महामहिम, तुमची योजना ऐकल्यानंतर माझी जगण्याची इच्छा पुन्हा एकदा जागी झाली आहे. अन्यथा एवढा अपमान सहन केल्यानंतर मी तर जिवंतपणीच मेलो होतो महामहिम, जिवंतपणी. आता मला हे सांगा की आपण त्या दोघांना कशा प्रकारे समाप्त करू? आपण त्यांना तलवारीने मृत्यूदंड देणार आहोत की आपल्या कुटील रणनीतीने कोणालाही न कळता काटा काढणार आहोत? त्या दोघांना आपल्याला छलकपटाने समाप्त करावं लागेल. जर आपण अस्त्रांचा प्रयोग केला तर आपल्याला खूप हानी सोसावी लागेल, आणि रूपनगराची सर्व सेना किड्या मुंगीप्रमाणे आपल्याला त्यांच्या पायांखाली तुडवून समाप्त करून टाकेल. तुम्ही सत्य बोलताय महामहिम. समोरासमोरच्या लढाईत आपण त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही, काहीही नाही. त्यामुळे आपल्याला त्यांना षडयंत्र रचूनच मारावं लागेल. आता मला सांगा की तुम्ही काय योजना बनवली आहे? योजना अशी आहे की शीघ्रच अमावास्येची रात्र येणार आहे. जर आपण अमावास्येच्या रात्री त्या म्हाताऱ्या भुवन सिंग आणि त्याच्या मागे फिरणाऱ्या सेना प्रमुख महेंद्र सिंगला त्या वनराज समोर चारा म्हणून टाकलं तर अमावास्येच्या रात्री तो पशुराज त्यांचं मांस न मांस चावून खाऊन टाकेल, आणि त्या दोघांपासून आपली सुटका होईल नागराज. वाह महामहिम वाह, काय तोडगा काढलाय तुम्ही. आता मला पूर्ण विश्वास पटलाय की आपले सोनेरी दिवस लवकरच परत येतील. परंतु मला हे सांगा की आपण या योजनेची अंमलबजावणी कधी करणार? आम्ही आता आणि या क्षणी आपल्या षडयंत्रावर कार्य करायला चाललो आहोत, कारण अमावास्येच्या काळ्या रात्रीला खूपच कमी वेळ उरला आहे. अमावस्येची काळी रात्र? हो, काही दिवसांनंतर अमावस्येची काळी रात्र येणार आहे. परंतु यात नाविन्य काय आहे ज्यामुळे तुम्ही इतके चिंतित होत आहात सेनाप्रमुख? चिंतेचा विषय आहे भुवन सिंग. काय तुम्ही विसरलात? जुन्या महालात जो अतिथी युवराज थांबलाय त्याच्यावर अमावास्येच्या काळ्या रात्रीचा प्रकोप आहे. अतिथी युवराजाचं रूपनगरात राहणं संकटाला निमंत्रण आहे. हो, आम्ही तर विसरलोच होतो की जुन्या महालात राहत असलेले आमचे राज अतिथी ते युवराज आहेत जे अमावस्येच्या काळ्या रात्री
पशूच्या रूपात परिवर्तित होतात आणि बघता बघता आपल्या समोर येणाऱ्या कोणत्याही मनुष्याला समाप्त करून टाकतात. काय अमावस्येच्या रात्री रूपनगरवासियांवर संकट येणार आहे? तो अतिथी युवराज वनराज पशूचं हिंसक रूप धारण करेल. अतिथी युवराजाचा इतिहास तर असंच सांगतो. आपल्याला अमावस्येच्या काळ रात्री सावध राहायला हवं. रूपनगराच्या महालाच्या चारी बाजूंनी सैनिकांचं जाळं पेरा, कारण कोणत्याही संकटाच्या समयी रूपनगर आणि राजकुमारी चंद्रमुखीची सुरक्षा करता यावी. हे कार्य आम्ही यापूर्वीच करून टाकलंय भुवन सिंग. जर राजकुमारी चंद्रमुखीच्या प्राणांच्या रक्षणासाठी जर आम्हाला आमचे प्राणही द्यावे लागले तर आम्ही ते देऊ. परंतु समस्या ही आहे की जुन्या महालात थांबलेल्या अतिथी युवराजाला आम्ही काही म्हणूही शकत नाही. जर आम्हाला शक्य झालं असतं तर आम्ही अमावस्येची रात्र येण्यापूर्वीच त्या युवराजाला सीमेबाहेर पाठवून दिलं असतं. परंतु हे पाऊल उचलून आम्ही राजकुमारीच्या आदेशाचं उल्लंघन नाही करू शकत. आणि त्यांना रूपनगराच्या सीमेत ठेवून आम्ही रूपनगराच्या सुरक्षेचा धोका नाही पत्करू शकत. कळेन असं झालंय आम्ही काय करावं काय नाही. काय तुमच्याकडे कुठली अशी योजना आहे ज्यामुळे या भावी समस्येवर काही उपाय शोधता येईल आणि ज्यामुळे सापही मरेल आणि काठीही नाही तुटणार? या क्षणी आमच्या लक्षात काहीच येत नाहीये, परंतु काही ना काही तोडगा काढावाच लागेल. यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय. आता विचार विनिमय करण्याची वेळ नाहीये सेनाप्रमुख. अमावस्येची रात्र यायला आता कितीसा काळ उरला आहे, म्हणून आपल्याला तात्काळ काही योजना बनवून त्यावर कार्य आरंभ करायला हवं, जेणेकरून नव्या युवराजावर अंकुश ठेवणं असंभव न हो. आमच्या मनात एक विचार आलाय. जर आपण तात्काळ त्यावर कार्य आरंभ केलं तर आपल्याला सफलता मिळू शकते. शीघ्र सांगा भुवन सिंग, तुमच्या मनात कोणता विचार आलाय जो आपल्याला मार्ग दाखवू शकतो? जर आपण महामहिम राजवीर सिंग आणि नागराजला आपल्या विश्वासात घेऊन नव्या युवराजावर अंकुश ठेवायचं कार्य सोपवलं तर आपली समस्या सुटू शकते. हे तुम्ही काय बोलताय भुवन सिंग? ते दोघे आपली काय सहायता करणार? जेव्हा अतिथी युवराज पशूच्या रूपात येतात तेव्हा विश्वातील कोणताही योद्धा त्यांचं काहीही बिघडवू शकत नाही. तर मग राजवीर आणि नागराज काय करू शकणार आहेत? आपण त्या दोघांना पशुराजचा सामना नाही करायला सांगणार, तर त्या दोघांना पुढे करून रणनीती बनवत आहोत, ज्यामुळे सापही मरेल आणि काठीही नाही तुटणार. आणि त्या दोघांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाईल. आम्हाला पाहायचं आहे की ते दोघे आपल्या राज्यासाठी प्राण देऊ शकतात का त्यांचे विचार बदललेले आहेत. काय रणनीती आहे तुमची? शीघ्र सांगा, जेणेकरून आपण रूपनगर आणि राजकुमारींना सुरक्षित ठेवू शकू. योजना तर तीच असेल जी कुण्या शत्रूला चकवा देण्यासाठी बनवली जाते. आम्ही जुन्या किल्ल्याच्या घेरावासाठी जे सैनिक पाठवू त्याचं नेतृत्व महामहिम राजवीर सिंग आणि नागराज करतील. म्हणजे ते दोघे सेनापतीप्रमाणे पुढे राहून वनराजकडून येणाऱ्या कोणत्याही संकटाशी सर्वात आधी मुकाबला करतील. तुमची योजना योग्य आहे भुवन सिंग. वनराजाचं संकट टळो किंवा न टळो, परंतु त्या दोघांची परीक्षा अवश्य होईल. आम्ही आता जाऊन राजवीर आणि नागराजला भेटतो आणि त्यांना ही रणनीती सांगून कार्यावर पाठवतो.